सेक्शन में सर ने हमें बताया कि मीडिया आर्ट में क्या क्या रहता है, कैसे करना रहता है। और फिर उसके सेकंड सेक्शन में सर ने हमें बहुत सारी एक्टिविटीज़ करवाई, जैसे कि फ्लिप बुक, पोस्टर्स। मैं खुद के ऊपर प्राउड फील करती हूँ कि मैं ये सब कर सकती हूँ। जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्याला सोशल मीडिया माहिती आहे, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट्स वगैरे, त्याच्यावर आपल्याला न्यूज कशी पाठवायची आहे। तर काही लोक छोटीशी असे फोटो काढतात आणि पाठवतात, पण त्याच्यावर टायटल्स वगैरे द्यायचेत ना, ते तर राहून जातं। तर आपल्याला टायटल्स द्यायचे, ते शॉर्ट फिल्म बनवू शकतो आपण, त्याच्याने आपल्याला पाठवायचं आहे। एक व्हिडिओ रेकॉर्ड करायची एकदम चांगल्या अँगलने, आणि तिच्यावर थोडंसं छोटं टायटल द्यायचं आहे, खालती हेडलाईन्स द्यायचे आहेत, ते करून पाठवायचं। आणि त्याच्यानंतर मग समजलं की हां तर ठीक आहे, चांगलं वाटतं ते। मुळात मुलांच्या क्रिएटिव्हिटीला, त्यांच्यामध्ये असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त रूप देण्याकरता मला माझ्या शाळेतील मुलांकरता ती मिळालेली संधी वाटते। ह्या प्रोग्रामकडे बघताना त्यामुळे उलट मला त्याचा असा फायदा झाला की त्यामुळे मुलं शाळेत यायला लागली, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना करण्याची मुभा मिळाली। खूप छान छान मुलांनी फोटो काढले। सरांनी कौतुक पण केलं की पहिलीच वेळ आहे आणि मुलं खूप छान छान व्हिडिओ काढतात आणि मुलांना त्याच्याबद्दल खूप आवड झाली। तर रोज आले की ते फक्त सरांची वाट बघतात। ह्याच्यामुळे मुलांचं फोटोग्राफी, व्हिडिओ, त्यानंतर नॅचरलमध्ये निसर्गामध्ये वेगवेगळे फुलं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्या वेगवेगळी झाडं आहेत, त्याचे व्हिडिओ हे मुलं घेतात आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप असा आनंद मिळतो।